आणि हायली रिकमेंडेड प्लेस आहे फॅमिलीसाठी. ती रूम म्हणजे फुल फोटोजेनिक रूम आहे. मंडळी नमस्कार. आज आपल्याकडे खूप छान एकदम एक कुटुंब आलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. मॅडम नमस्कार. आणि ह्याचं नाव अक्षित ना? यक्षित. यक्षित जो आहे, यक्षित त्याचे आई बाबा ते. नमस्कार यक्षित. हाय का? अरे बाबा एकदम डेंजर. सो यक्षित जो आहे तो यक्षित घेऊन आलेला आहे. आणि काय म्हणताय, कसं काय तुम्हाला सगळं आवडलं? मस्त मस्त मस्त, खरंच खूप मस्त. कधी आला म्हणजे काल सकाळी आलो. ओके. दादांना तर भेटायची आम्हाला इच्छा होतीच खूपच. दुसरी गोष्ट म्हणजे मेन फॅक्ट तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे दादांचे जे काय यांचा स्टाफ आहे, तो स्टाफ जो आहे तो दादांचा ॲक्च्युली स्टाफ वाटतच नाही मुळात. म्हणजे सगळे त्यांच्या घरची लोकं वाटतात, घरचेच ज्यांनी ते सगळे जीवाचे जपलेले लोक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असं कुठे वाटलं नाही की आम्ही एखाद्या रिसॉर्टला आम्ही पैसे पे केले, आम्हाला असं अजिबात वाटलं नाही. लिटरली आम्हाला असं वाटलं की आम्ही एखाद्याच्या घरी येतो आहे. लिटरली तो पर्सनली पाहुणचार करतात. भले दादांच्या कामामुळे दादांना वेळ नसेल यायला, तो म्हणजे प्रत्येक लक्ष द्यायला, बट त्यांनी स्टाफला एवढं मस्त ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ऑपरेटिंग म्हणजे प्रत्येक प्रकारची गोष्ट लाईक आता त्यांचं एक्सप्लेनेशन बोला, आणि प्रत्येक प्रकारचा स्टाफ आहे, प्रत्येक प्रकारचा स्टाफ त्यांनी बऱ्यापैकी ट्रेन करून द्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताच एक स्टाफ एकच गोष्ट करत नाही, ते मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे आता मी बघितलं की सकाळी आम्हाला जो काल गाईड होता, त्याचं नाव मला परेश मोहन असं काहीतरी आहे, तो त्या गाईडने आम्हाला ते मस्त गार्डनिंग सगळं दाखवलं, प्लस लोटस दाखवलं. आणि सकाळी तोच दादा आम्हाला परत नाश्त्याला होता. असं हे छान करत. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे असं नाही की एकच कुठेतरी काम करतो, तर मल्टिपल लोक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे दादांनी खूप सर्व प्रकारचे आणतात. जवळजवळ 55 एकर काहीतरी तुमचा टोटल आहे. होय होय. आणि मला असं वाटतंय की हे अजून मोठं केलं तर बहुतेक अजून मोठं होईल. बट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कुठेच तुम्ही प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही आहे. सर्व इन्व्हॉल्वमेंट फ्रेंडली आहे, सर्व पर्यावरणमुक्त आहे. आता छोट्या गोष्टी तुम्हाला एक खूप छोटी गोष्ट नोटीस केली, आम्हाला डेंटल क्लिप मिळालेलं. त्या डेंटल क्लिप पण तो ब्रश होतो, तो लिटरली लाकडाचा ब्रश होता. या छोट्या छोट्या गोष्टी या खूप मॅटर करतात. प्लस आम्ही मॅग्नेट घेतलं, तर मॅग्नेट तुम्ही प्रत्येक गोष्ट, फॉर एक्झाम्पल ते शामरुंग बोला, या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही म्हणजे मोस्टली मी बघताय की कुठे पर्यावरणला थोडासा बॅलन्स राहता येईल, आणि प्लस बघताय कुठे प्लॅस्टिकचा वापर कमी करता येईल. सो वे टू गुड. आणि मी तर बोलेल की येस म्हणजे तुम्ही आता कुठे राहताय? कुठे म्हणजे ठाण्यावर राहता, पण आता म्हणजे आता इथे सगुणा बागेत कुठे राहिला? प्रीमियम पॉन्ड हाऊसला. आणि लकीली त्याचा पण सीन झाला होता की ॲक्च्युली माझ्या घरी थोडी मेडिकल इमर्जन्सी होती. ओके. माझं होईना चाललं होतं. बट मी तिथे हॉस्पिटलमधूनच इथून फोन केला कॉल सेंटरला, बोलो की दादा या डेट्स आहेत, तर कोणती रूम अवेलेबल आहे. तर लकीली झालं असं की तर बोलले की सर रूम सगळ्या फुल आहेत, बट एक रूम फक्त अवेलेबल आहे जी प्रीमियम पॉईंटवाली. बोलो ठीक आहे, आम्हाला जी आहे ती रूम द्या, आम्हाला येण्याची गरज आहे, रूमचा एवढा इश्यू नाही आहे. लकीली आम्हाला ती रूम मिळाली, आणि ती रूम म्हणजे फुल फोटोजेनिक रूम आहे. पण त्याच्यामध्ये पाणी नव्हतं सर, तरी सुद्धा तुम्हाला? नाही आम्हाला त्याचा इश्यू वाटलाच नाही काय. तुम्हाला काल तुम्ही आम्हाला जेवढं जमलं की आम्हाला थांबायला वेळ, आम्ही फक्त फॅक्ट सांगायला दमवलं म्हणजे तुम्हाला ह्याच्यामुळे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला खूप दमवलं. आणि आम्ही लिटरली 10:30 डायरेक्ट झोपी गेलो. ओके. बेसिकली सांगाल तर रूमचा आम्हाला यूज करायला फक्त झोपायला झाला, पण आम्हाला काही रिग्रेट वाटत नाही. रूम खरंच खूप छान आहे, बेस्ट ओव्हरऑल रूम सगळं चांगलं आहे. आणि मी तर बोलतो की नेक्स्ट टाइम सर्वजण येतील पाण्यामध्ये असेल तेव्हा. आणि हायली रिकमेंडेड प्लेस आहे फॅमिलीसाठी. आणि पहिली गोष्ट म्हणजे ऑल एजेस ग्रुप, असं पण नाहीये की कालचा ठेचा सुपर्ब. आवडला का ठेचा? बाकीचं जेवण ह्यानी जेवला का बरोबर? तो त्याचं थोडंसं ऑन ऑफ असतं. त्याला पावभाजी खूप आवडली, त्याने आज बर. ओके. नाही जेवण म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या फ्रेंडकडून रिकमेंडेशन ऐकलं होतं की सगुणाचं जेवण खूप छान आहे. कारण टाईकडे मी थोडं ऑब्झर्व केले, काही ठिकाणी असतं की थोडंसं प्लस मायनस असतं. म्हणजे फॅसिलिटीज चांगल्या असल्या तर व्ह्यू कमी असतात, व्ह्यू कमी असले तर. पण तुमचं असं काहीच नाही आहे. कुठेही जावा म्हणजे फॅसिलिटी बोले, स्टाफ वगैरे बोला, किंवा प्लस तुमचं जेवण वगैरे बोला, म्हणजे असं गोष्ट काहीच नाही की तुम्हाला सांगू नाही ही तुम्ही योग्य करू शकता. खरंच खूप चांगलं आहे, म्हणजे वे टू गुड. मी हायली रिकमेंड करेल की बाबा सर्वांनी येऊ शकता इथे. सो नाईस. खरंच धन्यवाद. आपलं नाव सर? अभिषेक शिंदे, कळव्यावरून. ओके, धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. सगुणाबाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.